जीवनाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे की जीवनाकडं आनंदाने पाहिलं पाहिजे. समस्या ही आहे की आम्ही आनंदाची व्याख्या म्हणजे बेजबाबदारपणा असं केलं. आनंद म्हणजे तुम्ही जे करता आहात किंवा जसे आहात त्याच्यामध्ये तृप्त असणं. आम्ही आनंदाची व्याख्या काय करतो? मौज मजा, आळस, स्वातंत्र्य, स्वैराचार. खरं तर आळस असलेल्या माणसाकडे स्वातंत्र्य कसलं आहे? तो मुळात स्वतःच आळसामध्ये जखडलेला आहे, अज्ञानामध्ये जखडलेला आहे. तुम्ही जसं म्हणता की तुम्ही कोणतीही गोष्ट गांभीर्याने केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही गांभीर्याने कुठली गोष्ट करता त्यावेळेस तुमच्याकडे अहंकार भाव असतो. आनंदाने कुठली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमची जी सेन्सेस आहे, बुद्धिमत्ता आहे, ती अतिशय उच्च स्तरावर काम करते. मला सांगा, तुम्ही आनंदाने एखादी गोष्ट केल्यावर चांगली होते की गांभीर्याने? लक्षात घ्या, जो माणूस आनंदी असतो ना तो जबाबदार असतोच. लोकांना असं वाटतं की जो माणूस आनंदी आहे ना तो बेजबाबदार आहे, पण त्याचं सगळं लक्ष असतं. फक्त समस्या ही आहे का तो प्रतिक्रिया देत नाही, तो प्रतिसाद देतो आणि प्रतिसादासाठी वेळ लागतो आणि म्हणून तो तुम्हाला बेजबाबदार वाटतो. सद्गुरू काय म्हणतात की जो माणूस आनंदी आहे, थोडासा जबाबदार आहे, समजूतदार आहे, तो आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जो गंभीर आहे त्याच्यापेक्षा फार सहजतेने काय करू शकतो? त्याच्यावरती मात करू शकतो. आनंदाने परिस्थिती कशी हाताळायची हे अटल बिहारी वाजपेयींकडून शिकलं पाहिजे, धोनीकडून शिकलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णाकडून शिकलं पाहिजे. जी परिस्थिती आहे ती जेव्हा आव्हानात्मक बनते तेव्हा तुमचं अधिक शांत राहणं गरजेचं आहे. म्हणून जीवनामध्ये आनंदी असणं फार गरजेचं आहे की जीवनामध्ये जरी आव्हानं जरी आलीत त्या आव्हानांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. खरं तर त्याच काळामध्ये तुम्हाला आनंदाची खरी गरज आहे. आमचं जे जीवन आहे हे प्रतिक्रियात्मक आहे, प्रतिसादात्मक नाही आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की अशा ज्या आव्हानात्मक परिस्थिती जीवनामध्ये येतात ह्या खरं तर तुम्हाला मजबूत बनण्यासाठी येतात. आणि अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही जर आनंदी नाही राहिलात आणि तुम्ही त्यावेळेस तुम्ही सावध नाही, सजग नाही झालात तर तुम्हाला आयुष्यामध्ये परत स्वतःला मजबूत करण्याची संधी भेटणार नाही, तुम्ही बाजूला फेकले जा. आव्हानात्मक परिस्थिती ही तुम्हाला विकसित करण्यासाठी येते आणि त्याच वेळेस तुम्ही जर गंभीर बनलात तर ती परिस्थिती हाताळण्यास तुम्ही काय बनता? अक्षम बनता. मित्रांनो, जीवन खूप सोपं साधं सोपं आहे, फक्त गैरसमज करू नका. आळसाला आनंद समजू नका. काम करताना बेजबाबदार होऊ नका. कामाच्या फळाच्या बाबतीमध्ये बेजबाबदार व्हा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. फळाची अपेक्षा करू नका, फळाच्या बाबतीमध्ये गंभीर बनू नका, परंतु तुमच्या कर्माच्या बाबतीमध्ये जबाबदार बना, कर्माच्या बाबतीमध्ये आनंदी बना. मी करतो ही जी भावना आहे ही तुम्हाला जीवनामध्ये सहज बनवू देत नाही. माझ्यामुळे होतं, मी करणार आहे, माझं असं, माझं तसं, हे ज्यावेळेस तुम्ही विरघळून टाकता ना त्यावेळेस जीवनामध्ये तणावाचं काही कारणच नाही. मीपणा जर सोडला तर कुठलंच गांभीर्य शिल्लक राहत नाही. आणि मीपणा सोडून सगळं काही जीवन आहे ते समर्पित भावनेने जर जगलं तर मला वाटतं आनंद सहज भावना यायला काही वेळ लागत नाही. सद्गुरूंनी जे आपल्याला कोट दिलेला आहे आणि मागचे 2-3 कोट जे झाले होते त्याच्यामध्ये सरांनी पण आपल्याला असं सांगितलं आहे की जीवनाकडे आपण एक खेळकर भावनेने प्रत्येक जो क्षण आहे तो जगला पाहिजे किंवा बेफिक्री असलं पाहिजे आपल्यामध्ये. तोच संदेश हा सद्गुरू देत आहे की जो माणूस आनंदी, जबाबदार व थोडा समजूतदार आहे तो आव्हानात्मक परिस्थितींना, प्रत्येक गोष्टीबद्दल जे लोक खूप हुशार आहेत किंवा ते हुशार आहेत त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो, चांगल्या प्रकारे. परंतु सर, माझा प्रश्न असा आहे की लहानपणापासून जेव्हा जेव्हा आपण खेळकर असेल किंवा बेफिक्रीने जगण्याचा प्रयत्न होत असेल तर तिथे तिथे अडवणूक करण्यात आली आणि तिथे कुठेतरी आम्हाला सिरियस बनवण्यासाठी प्रयत्न होत आले. हे आम्हाला आयुष्याबद्दल असेल किंवा आम्ही जे काही गोष्टी करतोय त्याच्यामध्ये तुम्ही सिरियस व्हा कुठेतरी, यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेले. मग आम्ही जर आता जर सिरियस झालेलो आहे आमच्या आयुष्याबद्दल तर परत बॅक जाणं किंवा रिटर्न जाणं हे कुठपर्यंत योग्य आणि ते कसं जमणार आहे? सर, आज जसं सद्गुरू सांगताय की जो माणूस आनंदी तोच ज्या संभाव्य ज्या परिस्थिती आहे, गंभीर परिस्थिती, अशा परिस्थितीमध्ये त्या परिस्थिती सहज हाताळू शकतो. पण आपण नेहमी बघतो की जो माणूस आनंदी तो शक्यतो या गोष्टी एकदम सहज सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात तो त्याला सगळ्या अँगलनी बघेलच असं नाही, तो कदाचित तो एकदम लाईटली त्या गोष्टी सोडवू शकतो. तर हे कितपत योग्य राहील की तेवढे सिरियसपणे म्हणजे त्या गोष्टीचं गांभीर्य घेऊनच ती सोडवली गेली पाहिजे की आपण म्हणतो एकदम कॅज्युअली त्या गोष्टी घ्यायला पाहिजे? मित्र हो, साधी आणि सरळ गोष्ट आहे की
जीवनाकडं गांभीर्याने पाहिलं पाहिजे की जीवनाकडं आनंदाने पाहिलं पाहिजे. समस्या ही आहे की आम्ही आनंदाची व्याख्या म्हणजे बेजबाबदारपणा असं केलंय. ज्या माणसाला कुठली जबाबदारी नकोय आणि जो एकदम बिंदास राहतो आणि स्वतःच्याच विश्वामध्ये रमलेला असतो त्याला आम्ही आनंदी समजतो. ही आमची समस्या आहे. आनंद म्हणजे आळस नव्हे. एखादा माणूस तुम्हाला आरामशीर दिसतोय का का तर तो झोपलेला आहे, त्याला वाटेल तेव्हा उठतो, वाटेल तेव्हा काम करतो, नाही वाटलं तर नाही काम करत, कुठली जबाबदारी घेतो किंवा घेत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही, म्हणजे तो मनुष्य आनंदी असेलच असं नाही. आनंदी मनुष्याचं लक्षण काय आहे? तो जी गोष्ट त्याच्यावर तुम्ही सोपवाल तो त्याच्यामध्ये रममान होऊन जातो. तुम्ही त्याला एकटं सोडा तरी तो खुश आहे. त्याला तुम्ही माणसांमध्ये सोडा तो त्या माणसांना पण खुश करून टाकतो. तुम्ही त्याला एकट्याला काम द्या तो एकटी जबाबदारी पार पाडतो. त्याला तुम्ही सर्वांसोबत काम द्या तो सर्वांसोबत मिळून मिसळून एक आदर्श निर्माण करतो. तुम्ही त्याला हलक्या दर्जाचं काम द्या तो त्याच्यामध्ये पण काहीतरी नवीन निर्मिती करतो. ते काम करणाऱ्या त्याच्या सहकार्यांना दाखवून देतो की हे काम अधिक चांगल्या प्रकारे कसं केलं जाऊ शकतं सहज. आणि त्याला जर तुम्ही उच्च पदावर नेलं तर तो सर्वांना आनंदाने कसं काम करायचं हे शिकवतो, तशी संधी देतो. कदाचित असा जो नेतृत्व करणारा जो तुमचा लीडर आहे तो तुम्हाला फार भोळा वाटेल, परंतु तोच खऱ्या अर्थाने तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाणारा असतो. मूलतः आनंद म्हणजे तुम्ही जे करता आहात किंवा जसे आहात त्याच्यामध्ये तृप्त असणं. आम्ही आनंदाची व्याख्या काय करतो? मौज मजा, आळस, स्वातंत्र्य, स्वैराचार. खरं तर आळस असलेल्या माणसाकडे स्वातंत्र्य कसलं आहे? तो मुळात स्वतःच आळसामध्ये जखडलेला आहे, अज्ञानामध्ये जखडलेला आहे. खऱ्या अर्थाने आळशी माणूस हा स्वैराचारी असतो. स्वातंत्र्य तो कधीच उपभोगत नाही. तो स्वैराचाराला स्वातंत्र्य म्हणत असतो. एखाद्याला मनमानी करता येणं म्हणजे स्वैराचार आहे की स्वातंत्र्य आहे? समजा लहान मुलं आहे, त्याला तुम्ही मनमानी करून देता का? का करून देत नाही? कारण त्याचं स्वातंत्र्य म्हणजे त्याच्यासाठी स्वैराचार ठरणार आहे. त्याला स्वातंत्र्याचं महत्त्व त्याची व्याख्याच माहित नाही किंवा त्याचं अनुभूती त्याला नाहीये. तुम्ही त्याला स्वतःची जबाबदारी घेण्याची जाणीवच त्याच्यावर नाहीये. त्याला प्रत्येक गोष्टीचा परिणाम माहिती नाहीये. आणि ज्यावेळेस त्याला परिणाम माहिती नाहीये तर तो जे काही स्वातंत्र्याचा भोग घेण्याचा प्रयत्न करणार आहे तो स्वतःचं नुकसानच करणार आहे. पुण्य करता पाप घडे असं जेव्हा म्हणतो आपण, याचा अर्थ काय की आपल्याला ज्या व्याख्या आपण सजून ठेवलेल्या आहेत त्या व्याख्याच मुळे आपण चुकीचं केलेलं आहे. तुम्ही जसं म्हणता की तुम्ही कोणतीही गोष्ट गांभीर्याने केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही गांभीर्याने कुठली गोष्ट करता त्यावेळेस तुमच्याकडे अहंकार भाव असतो. मी करतो, ही माझी जबाबदारी आहे, माझं नाव खराब होईल, लोक काय म्हणतील. हे गांभीर्य येतं कुठून? अहंकारातून. गांभीर्य जबाबदारीच्या जाणीवेतून नाही येत. आई आपल्या मुलाच्या बाबतीत गंभीर असते की जागृत असते? एखादी दासी तिच्याकडं समजा एखादी सिस्टर आहे आणि ती ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये ती बाळ सांभाळते त्यांची काळजी घेते, ती गांभीर्याने सांभाळते की प्रेमाने? गांभीर्य. का? तिला कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे. पण आई ते काम सहज पार पाडते. असं नाही की ती तिच्या स्वतःच्या बाळाबद्दलच तसं करेल. जर तुम्ही एखादी जर त्या ठिकाणी आई जर ठेवली ती सहज त्या गोष्टी हाताळते. एक नाशिकमध्ये एक स्त्री आहे, उच्चभ्रू कुटुंबातली आहे, तर तिची मुलं सगळी फॉरेनमध्ये आहे, ती एकटीच आहे इथे, पती वारलेले आहे, वय 60 ओलांडलेलं आहे. मग तिच्या समोर दोन पर्याय आहे, ती एकटं कुडत कुडत जगणं किंवा कोणत्या एखाद्या कुटुंबामध्ये सहभागी होणं. मग तिने स्वतःला उपलब्ध केलं की ज्या मोठ्या कुटुंबांमध्ये बाळ जन्माला येतं त्याची देखभाल मी करेल, त्याची दाई मी बनेल. मग ती प्रत्येक मोठमोठ्या कुटुंबांमध्ये जे अतिशय श्रीमंत गर्भश्रीमंत कुटुंब आहेत त्या कुटुंबांमध्ये त्या नव्याने आई झालेल्या मुलीला
त्या महिलेला त्याप्रमाणे त्या बाळाचं देखभाल करणं आजच्या काळामध्ये शक्यच नाही आहे. तर ती त्या बाळाला जन्मापासून ते अगदी ते 3-4 महिन्याचं होईपर्यंत त्यांच्यासोबत राहते. ती त्याचा पगार घेते. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ज्या वेळेस ती त्या मुलांना सांभाळते एका आजीच्या भावनेने सांभाळते. तर असं बऱ्याच वेळा होतं की ती मुलं ऐक नाही राहत त्यांच्या, परंतु ह्या आजीकडे आल्या की ते मुलं एकदम शांत होतात. ह्या आजीशिवाय ते शांतच राहत नाही. असं का होतं? कारण ती गोष्ट गांभीर्याने करत नाही, ती एखाद्या दाईसारखी करत नाही. मग ती गोष्ट ती आनंदाने करते. तिच्या आवड आहे, तिचा आनंद आहे त्याच्यामध्ये. लहान लेकरं सांभाळण्यामध्ये तिला आनंद वाटतो. ती स्वतःची नातवंड असण्याची तिची इच्छा आहे की मी अमेरिकेत जाऊन माझ्या नातवंडांची सेवा करेल. ती इच्छा ती प्रत्येक दिवशी साजरी करते आणि भोगते. त्याच्या बदल्यात तिला पैसाही मिळतोय. मित्रांनो, त्याच ठिकाणी जर एखादी दाई असेल तर तिच्यासाठी ती एक झंझट होऊ शकतं, कारण ती गांभीर्याने करणार आहे. तिला माहिती आहे जर मी यांची व्यवस्थित काळजी जर नाही घेतली तर माझा पगार कापला जाईल, माझं नाव खराब होईल, मला पुढचं काम मिळणार नाही. पण जो आनंदामध्ये त्याला काय फिकीर आहे, पुढचं काम मिळव नाही तर नाही मिळवत, त्याच्या आनंदामध्ये मी विलीन आहे. म्हणून आनंदाने कुठली गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुमची जी सेन्सेस आहे, बुद्धिमत्ता आहे, ती अतिशय उच्च स्तरावर काम करते. मला सांगा, तुम्ही आनंदाने एखादी गोष्ट केल्यावर चांगली होते की गांभीर्याने? जो पेपर तुम्हाला आवडतो, जो विषय तुम्हाला आवडतो, तो पेपर तुम्ही आनंदाने लिहिता. आणि जो विषय तुम्हाला कठीण वाटतो तो तुम्ही गांभीर्याने लिहिता, गंभीर होऊन. होता ना? का बरं? तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आपले दांडी गुल होऊ शकते. म्हणजे ना अगोदरच माहिती आहे याच्यामध्ये आपण फेल होऊ शकतो. म्हणजे त्या विषयाच्या बाबतीत गंभीर असतो. तो विषयाचं नुसतं नाव जरी निघालं तरी गंभीर होतो. हा विषय फक्त त्या परीक्षेपुरता नाही, हा जीवनाचा विषय. हा जीवनाच्या परीक्षेमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या नावडीचा विषय येतो तेव्हा तुम्ही गंभीर होता. तुम्ही किती जरी तज्ञ असलात, किती हुशार असलात आणि तुम्ही जर गांभीर्याने ते जर प्रश्न सोडवायचा प्रयत्न केलात तर तुम्ही त्या ठिकाणी अपयशी ठरणार आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे अति हुशार माणसं असतात त्यांना लवकर वेळ लागतो. का? कारण त्यांना गांभीर्याने गोष्टी हाताळण्याची सवय असते. ते सहजपणे कुठल्या गोष्टी कॅज्युअली म्हणजे काय हो, सहजपणे घेणे. तुम्ही जीवन सहजपणे का जगत नाहीये? मला सांगा, मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत बुडतो. का बरं? मेलेला माणूस आहे तो पाण्यावर, त्याचं प्रेत जे आहे ते मृतदेह पाण्यावर तरंगतं, त्याचा देह. जिवंत असताना तो का बुडतो? कारण तो जगण्याचा प्रयत्न करतो, जिवंत असताना जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, त्याला मरणाची काय असते, भीती असते, म्हणून तो त्या व्यक्तीविषयी फार गंभीर असतो. तो गांभीर्याने जगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याच्या प्राकृतिक हालचाली बंद होतात. त्याच्या फुफ्फुसामध्ये हवा भरण्याच्या ऐवजी भीती भरलेली असते. त्याच्या फुफ्फुसामध्ये जर हवा भरली आणि तो जर शांत झाला तो तसाच हवेत तरंगू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की आम्ही गंभीर आहोत म्हणून आमच्या जीवनामध्ये समस्या आहे. म्हणून सद्गुरू तेच सांगताय, जी माणसं आनंदी आहे, जबाबदार आहे, थोडीशी समजदार आहे, फार समजदार असण्याची काही गरज नाही. लोक खूप समजदार असतात आणि हे जे समजदार लोक आहे ना, हे नंतर चिडचिडे बनतात. का? त्यांनी खूप लोकांना समजून घेतलेलं आहे. थोडेसे शब्द का वापरलाय त्यांनी, अर्थ आहे त्याच्यामध्ये. महात्मा गांधीजींनी शिकवलं, एक गाला जर कोणी मारली दुसरा गाल पुढे करा, याला गांधीगिरी असं म्हणतो. एक जण असाच गांधीगिरी करत होता, गुंड होता तो. त्याला कोणी सांगितलं, मुन्नाबाई MBBS जोडीदार असेल, गांधीगिरी करायची, गुंडगिरी बांध, आजपासून गांधीगिरी. गांधीगिरी काय? एक गालात मारली का दुसरा गाल पुढे करायचा. झालं. खरंच तसं व्हायला लागलं. ज्या ज्या लोकांवर त्यांनी अन्याय केला होता त्यांनी खरंच मारलं त्याला. एक जण त्याला जरा चांगलाच हुशार भेटला.
त्याने एक गाळामध्ये मारली, याने दुसरा पुढे केला, ते एवढं हुशार त्याने दुसरे पण मारली. आता हे स्वभाव माहिती आहे ना, याने तिसरी त्याचा गाळामागे ठेवून दिली. तुम्ही अरे तू तर गांधीजींनी सुरू केली का? हा म्हणे गांधीजींनी एक गाल मारली तर दुसरा गाल पुढं करायला लावला, तिसरा गाल माझ्याकडे नाहीच आहे ना, तू तुझ्याकडे आहे. अशी गांधीगिरी काय कामाची? बरोबर आहे ना. म्हणजे आमचं मन असंच आहे, ते खेळ खेळत आमच्या बरोबर. म्हणजे आम्ही समजूतदार किती आहे? दुसऱ्या गालापर्यंत. तिसऱ्या गालाला आम्ही परत आमच्या वृत्तीकडे निघून जातो. मग समजूतदारपणा जो आहे आमच्यामध्ये, तो समजूतदारपणा जो आहे तो कसा असायला पाहिजे? तुमच्याकडे जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे, तुम्ही आनंदी असायला पाहिजे, तर त्या समजूतदारपणाला काय महत्व आहे. आणि लक्षात घ्या, जो माणूस आनंदी असतो ना तो जबाबदार असतोच. लोकांना असं वाटतं की जो माणूस आनंदी आहे ना तो बेजबाबदार आहे, पण त्याचं सगळं लक्ष असतं. फक्त समस्या ही आहे का तो प्रतिक्रिया देत नाही, तो प्रतिसाद देतो, आणि प्रतिसादासाठी वेळ लागतो. प्रतिक्रिया तात्काळ होते, लगेच ती लगेच दिसून येते. मग तुम्हाला प्रतिक्रिया देणारा जास्त समंजस आणि जास्त जबाबदार वाटतो. मी तुम्हाला नेहमी एक गंमत सांगत असतो. एक दिवस रात्रीचा पावसाळ्यामध्ये एक जण मोटरसायकलवरून खाली पडला. आजूबाजूचे लोक गोळा झाले, त्यातला एक पैलवान पुढे गेला. त्यांनी पाहिलं, अरे डोकं उलटंय, त्यांनी लगेच सरळ केलं. नंतर आजूबाजूच्या लोकांनी उचकून पाहिलं, त्यांनी कोट उलटा घातलेला होता. जिवंत असलेलं माणसाचं मुंडकं यांनी मोडून टाकलं. पुण्य करता बरोबर. ही अशी जबाबदारीची माणसं काहीच उपयोगाची नाही, जी प्रतिक्रिया देतात. जबाबदारी, आनंदी माणसाची जबाबदारी ही प्रतिसादाची असते. तो योग्य वेळेसाठी शांत बसतो आणि योग्य वेळी प्रतिसाद देतो, आणि म्हणून तो तुम्हाला बेजबाबदार वाटतो. मग तुम्ही अशी लोक बेजबाबदार पाहिली, आणि मग तुम्ही सुद्धा काय, समजा लहानपणी आई वडिलांनी आपल्याला जर एखाद्या गोष्टी शिक्षा केली असेल तर आपल्याला आई वडील काय वाटायचे? विलन वाटायचे. आता ते हिरो वाटते आणि स्वतःला विलन वाटून घ्यावा असं वाटतं. बरोबर आहे. जे आपली जबाबदारी घेत आहे, आपली बाजू घेत आहे असं वाटत होतं, तीच लोक खरी विलन होती आपल्या आयुष्यामधली. म्हणजे याचा अर्थ कसा आहे, दाखवण्याचे आणि खाण्याचे वेगळे असतात. माणसाच्या जीवनामध्ये लोकांना दाखवण्याचा चेहरा वेगळा असतो आणि प्रत्यक्षात चेहरा वेगळा असतो. तुम्ही छेड करून बघा, त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा, मग असली चेहरा पाहायला भेटेल लक्षामध्ये. मग सद्गुरू काय म्हणता, आनंद तुमच्या जीवनामध्ये जर आनंद असेल तर आनंद म्हणजे बेफिक्री नाही. बेफिक्री कशाबद्दल आहे? सफलतेबद्दल आहे, अपयशाबद्दल आहे, परिणामांबद्दल बेफिक्री आहे, कर्माबद्दल नाही. कर्माबद्दल जबाबदारी आहे. आनंदी माणूस जो आहे ना तो पूर्णपणे त्याच्यामध्ये काय झालेला असतो, उतरलेला असतो. याच्यापेक्षा काय गांभीर्य पाहिजे तुम्हाला? त्याला दुसऱ्या जगाचं भानही नाही, एवढा तो त्या कामामध्ये उतरलेला असतो. तुम्ही त्याला गैरजबाबदार कसं म्हणणार? तुम्ही बेजबाबदार कसं म्हणणार? बेजबाबदार तर तो आहे जो गांभीर्याने आणखीन काय होतोय, आत्मकेंद्रित होतोय. लोक काय म्हणतील ह्या विचारांमध्ये तो काय करतोय, आपली ऊर्जा वाया घालतोय. त्यांनी खरं तर आपली ऊर्जा आपल्या कामात घालायला पाहिजे, आपल्या योगदानामध्ये घालायला पाहिजे, पण त्याच्याऐवजी ती ऊर्जा काय करतो, तो भरकटवतोय. बरोबर करतोय का मी? माझं बरोबर आहे का? याचा मला फायदा आहे का? म्हणजे समस्या आहे जीवनामध्ये. त्या सद्गुरू काय म्हणता की जो माणूस आनंदी आहे, थोडासा जबाबदार आहे, समजूतदार आहे, तो आव्हानात्मक परिस्थितीमध्ये जो गंभीर आहे त्याच्यापेक्षा फार सहजतेने काय करू शकतो, याच्यावरती मात करू शकतो, ते हाताळू शकतो. आता बघा, जेव्हा ॲडव्हर्स कंडिशन येते, ॲडव्हर्स म्हणजे काय? म्हणजे विरोधी, तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळी, तुमच्या क्षमतेपेक्षा मोठी. ज्यावेळेस तुमच्या समोर एखादी समस्या येते त्याला आव्हान म्हणतो आम्ही. जसं IQ आहे, इंटेलिजंट क्वोशंट म्हणतो त्याला आपण. नंतर EQ आहे, म्हणजे काय, इमोशनल क्वोशंट. आणि त्याच्यानंतर AQ आहे, ॲडव्हर्सिटी क्वोशंट. तुमचा विरोधात्मक बुद्ध्यांक किती आहे, तुमचा भावनिक बुद्ध्यांक किती आहे, आणि तुमचा बौद्धिक बुद्ध्यांक किती आहे, हे 3 बुद्ध्यांक सांगितले. आणि शेवटचा स्पिरिच्युअल क्वोशंट, तुमचा आध्यात्मिक बुद्ध्यांक किती आहे. आध्यात्मिक म्हणजे काय, तुम्ही एकटे जर असाल तर तुम्ही एकटे असताना देखील
कसं प्रतिसाद देताना, कशा प्रकारचे निर्णय घेताना, कशा प्रकारे परिस्थिती हाताळता. सगळे सोबत आहेत तुमच्या, सगळे तुमचं कौतुक करताय, अशा वेळेस तुम्ही कोणी पण हाताळू शकतो. पण जेव्हा सगळे विरोधामध्ये आहे, तुम्ही एकटेच आहे, पण तुम्हाला माहिती आहे हे सत्याच आहे आणि तुम्हाला माहिती आहे की हे सत्याचा पाठपुरावा करताना तुमचा जीवही जाऊ शकतो, तुमचं अस्तित्व संपू शकतं, आणि तरी पण तुम्ही त्याच मार्गावर आहे. याला म्हणायचं स्पिरिच्युअल कोशंट. ॲडव्हर्सिटी कोशंट म्हणजे काय? जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, आव्हान निर्माण होतं, याचं सुंदर उदाहरण आहे धोनी. त्याला कॅप्टन कूल का बरं म्हणतात? तो आधी क्रिटिकल कंडिशन तयार करायचा आणि नंतर ती सहज हाताळायचा. अगोदर रन रेट वाढवून द्यायचा आणि ते सहज काय करायचा, त्याच्यामध्ये सायकोलॉजी आहे. जसं चायनीज एक खेळ आहे बघा. अगोदर समोरच्याला काय करायचं, उकसवायचं, त्याला चिडवायचं आणि त्यांनी भरपूर तुम्हाला काय केलं पाहिजे, मारलं पाहिजे, भरपूर मार खायचा आणि तो थकला की एकच शेवटची लावायची की तो सपाट. त्या यक्षामध्ये तुम्ही ऊर्जा काय करता समोरच्याची, तो मारतोय तुम्हाला म्हणजे ऊर्जा कशामध्ये ग्रहण होतीये, तुमच्यामध्ये. फक्त एवढंच समस्या आहे का तुम्ही त्याच्यामध्ये तुटून जाऊ नका. तेवढं तुम्ही स्वतःला मजबूत करा की जेणेकरून त्याच्या आघाताने तुमची हड्डी चूरचूर होणार नाही. बरोबर आहे? तेवढी क्षमता तुम्ही तुमच्यामध्ये ठेवा, डिफेन्स मजबूत करा. मग कॅप्टन कूल काय सांगतो की जेवढी परिस्थिती गंभीर होईल तेवढा तो शांत राहतो. परिस्थिती गंभीर झाला तर सगळ्यात मोठा फटका काय बसतो माहिती का? जो ज्याच्यामुळे परिस्थिती अनुकूल आहे, ज्याला समजा समोरचा बॉलर आहे आणि हा बॅट्समन आहे, तर बॉलर रिलॅक्स होऊन जातो की आता एवढ्या बॉलमध्ये एवढे रन निघूच शकत नाही. अशा वेळेस तो त्याची पूर्ण शक्ती पण आणलो, स्वतः आनंदी राहतो, थोडी जबाबदारीने वागतो. पाहणाऱ्या प्रेक्षकांना, बाकी सगळ्यांना काय वाटतं, यांनी मॅच हाताने घालवली. पण असं 99% वेळा झाला असेल की अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मॅच जिंकवली, म्हणून त्याचं सगळ्या जगामध्ये नाव आहे. अटल बिहारी वाजपेयी का बरं त्यांची आम्ही आजही आठवण काढतो? एवढे शांत की पाकिस्तानला देखील दोस्ती करायला भाग पाडलं. आनंदाने परिस्थिती कशी हाताळायची हे अटल बिहारी वाजपेयींकडून शिकलं पाहिजे, धोनीकडून शिकलं पाहिजे, भगवान श्रीकृष्णाकडून शिकलं पाहिजे. जगातल्या सर्वात मोठ्या युद्धामध्ये इकडनं तिकडनं सारखे बाण येत आहे. विचार करा तुम्ही, अर्जुन पाठीमागे आहे आणि कृष्ण कुठे आहे? आधी. बाण कुठून जाणार आहे? पहिला कुठून जाणार आहे? बाण, तलवारे, हत्यारे कुठून येणार आहे? समोरून, मध्ये आहे. पण तरी पण काय शांत आहे. मला सांगा, माणसं चुका कधी करतात? तापट माणसं चुका करतात की शांत माणसं चुका करतात? तापट माणसं, बरोबर आहे. आणि चुका झाल्यानंतर शांत माणसं त्यांना टार्गेट करतात. स्त्रिया फार हुशार असतात, पुरुषाला आधी चिडवतात आणि चिडून चुका करायला लावतात आणि वरून विचारतात, तू किती खालच्या थराला जाऊ शकतो मला बघायचं होतं. म्हणजे ते आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहे म्हणून ते स्वतःला चांगल्या प्रकारे हाताळू शकतात. डिस्टर्ब झालेला पुरुष दिवसभर डिस्टर्ब राहतं. स्त्री 5 मिनिटांमध्ये मैत्रिणीला फोन करते, रिलॅक्स होऊन जाते. गप्प बसण्यामध्ये पण खूप काही बोलून जाते. पुरुषाला नाही बोलता येत गप्प बसून, ते भामट्यासारखे इकडे तिकडे पाहत राहतं. मित्रांनो, हे जीवनामध्ये स्त्री आणि पुरुषांचा विषय नाही आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकासोबत ज्यावेळेस त्यांचा संबंध येतो तेव्हा त्याच्यामध्ये एक स्त्री असतो आणि एक पुरुष असतो. भले ते दोन्ही पुरुष असो, दोन्ही स्त्रिया असो किंवा अजून काही असो. मग तुमचे संबंध व्यवहारामध्ये हो, तुमचे आर्थिक असो, भावनिक असो, मैत्रीचे असो, काही पण असो, जीवनामध्ये जेव्हा एक अटॅक करतो, एक डिफेंड करतो, हे कायमच आहे. जे डिफेंड करतो ती स्त्री आहे, जो अटॅक करतो तो पुरुष आहे. पुरुष आक्रमक आहे. मग हे जे आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात मेन कोण जिंकतो? जो आनंदी आहे. डिफेंड करणारा नेहमी जिंकतो, लक्षात ठेवा. अटॅक करणारा जिंकत नाही, त्याची शक्ती खर्च होते. म्हणून हत्तीच्या आणि मुंगीच्या युद्धामध्ये मुंगी जिंकते, हत्ती नाही. की नाही? तो सुद्धा विचार करतो, हत्तीच्या काय झालं, एक छोटीशी मुंगी हत्तीला तडफडायला लावते, त्याच्या मस्तकामध्ये झिंझिणी आणते. तुम्हाला अनुभव नसेल तर कानामध्ये तिला सोडून बघा. अनुभव घ्यायचा असेल तसा तर
पण तुम्ही हत्ती नाही हे विसरू नका, हे लक्षात ठेवा. सांगण्याचं तात्पर्य आहे की जी परिस्थिती आहे ती जेव्हा आव्हानात्मक बनते तेव्हा तुमचं अधिक शांत राहणं गरजेचं आहे. मला सांगा, जेव्हा शत्रू समोर येतो तेव्हा तुमचे हात कसे पाहिजे? जास्त स्थिर पाहिजे, उलट त्याच वेळेस लटपटतात. जेव्हा आम्ही एखाद्या उंच झाडावर चढतो किंवा उंच दरीमध्ये असं कड्यावर चढलेलो असतो आणि खाली खोल दरी असते, त्यावेळेस आपले पाय जास्त स्थिर असणं गरजेचं आहे, उलट त्याच वेळेस आपले पाय लटपटतात. आपण गंभीर झाल्यामुळे लटपटतात, हे लक्षात ठेवा. पेपरमध्ये पेन थरथर थरथर कापतो, कधी कधी कापतो, गंभीर झाल्यामुळे. तो सहज आहे, आनंदी आहे, त्याला थोडीशी जबाबदारीची जाणीव आहे, त्याच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी घडत नाही. आपण म्हणतो काय, दृष्टीआड सृष्टीआड, आपण त्याला बावळं म्हणतो, यार जबाब, याला काही गांभीर्यच नाही कशाच, पण ते आपल्यापेक्षा शान ठरतं, आहे का नाही? आपल्या मेंदूमधल्या लाखो पेशी आपण मारून टाकतो टेन्शन घेऊन, ते रिलॅक्स राहत लक्षामध्ये. आणि मग तुमचं हिमोग्लोबिन जळून जातं, त्याचं तसंच राहतं, मग तुम्ही तुमच्यापेक्षा त्याचं हिमोग्लोबिन जास्त दिसतं. त्याच्यामुळे ते का दिसतं? कारण तो थोडासा बेफिक्र आहे, परिणामांच्या बाबतीमध्ये थोडासा बेफिक्र आहे. म्हणून जीवनामध्ये आनंदी असणं फार गरजेचं आहे. तुम्ही गंभीर बनून त्या प्रश्नांना आणखीन काय करणार आहात? आणखीन गंभीर करणार आहे. हे जगामध्ये जेवढे कोर्ट कचेऱ्या आहे, या सगळ्या गंभीर लोकांनी निर्माण केले. हॅलो, केसेस कोणाच चालू आहे? गंभीर लोकांचं चालू आहे. तू पण रस्त्याच्या खाली उतरायचं नाही, मी पण रस्त्याच्या खाली उतरायचं नाही. जाऊ दे दोघांचा एक टायर एकमेकावर. फायदा कोणाचा? इन्शुरन्स कंपनीचा. फायदा कोणाचा? मेकॅनिकचा. फायदा कोणाचा? टायर कंपन्यांचा. आणि ह्या सगळ्यांचा फायदा कोण करून देणार? हे दोन गंभीर. हा जगामध्ये सगळे वादविवाद हे गंभीर लोकांमध्येच आहे. आनंदी लोकांमध्ये काहीच वादविवाद नाही. तुम्हाला तुला वरून जायचं का? ठीक आहे, तू बांधावरून जा, मी बांधाच्या खाली जातो, काही प्रॉब्लेम नाही. 1 मिनिट उशिरा गेल्याने मला काही फरक पडत नाही, माझ्या आनंदामध्ये काही खलल होत नाही. थोडासा समजूतदारपणा. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही जर अशा प्रकारचा आनंद आणि समजूतदारपणा जर दाखवला तर मला वाटतंय थोड्याशा समजूतदारपणाने देखील आपलं आयुष्य सहज पार जातं आणि कोणत्याही परिस्थितीवर आपण सहज मात करू शकतो. तुम्हाला माहिती नसेल की जेव्हा टूथपेस्ट असते ना, पूर्वीच्या काळी, तुम्ही खूप लहान असाल किंवा त्याच्या पूर्वीची गोष्ट आहे की टूथपेस्टचं तोंड खूप छोटं असायचं. आणि ज्या टूथपेस्ट कंपनी आहे त्यांनी सगळ्यांनी एकदा मिटिंग घेतली, त्यांच्या संमेलनामध्ये, की नेमकी ह्याचा धंदा आपण वाढवायचा कसा. आता सगळे लोक वापरायला लागले, आता हा एवढाच धंदा राहणार, वाढवायचा कसा. मग त्यांनी एक जाहिरात दिली, जो आमचा धंदा वाढवण्याची आयडिया आम्हाला देईल त्याला एवढं बक्षीस. खूप लोकांनी डोके लावले, पण कारण कोणाचं काही डोकं चाले ना, कोण म्हणे फॉर्म्युला चेंज करा, कोण म्हणे वेगवेगळे फ्लेवर काढा, बरेच सोल्युशन देण्यात आले, आहे की नाही. हे बुद्धिमान लोकांनी खूप डोके लावले, कोणी कोळसा टाकला, कोणी मीठ टाकलं. शेवटी एक जण असं म्हटला की सोल्युशन फार सुंदर आहे, म्हणे काय, म्हणे टूथपेस्टचं तोंड थोडं मोठं करा फक्त. आणि तेव्हापासून टूथपेस्टचं तोंड मोठं झालं आणि जी क्वांटिटी घेणार आहे, सवय लागली माणसाला तेवढीच तो घेणार आहे. माणसं जाडी बघता का लांबी बघता, किती लांब टूथपेस्ट घेते तेवढंच बघता, मग त्याप्रमाणे त्याच्यावरती घ्यायची सवय आहे. मग तोंड मोठं केल्यामुळे दुप्पट आणि तिप्पट टूथपेस्ट बाहेर जायला लागली आणि वेगाने टूथपेस्ट संपायला लागली आणि खप तिपटीने वाढला. सोल्युशन कसं आहे? एकदम सोपं आहे, पण त्याच्यावर विचार करणारे काय सगळे गंभीर. ते जे या पुलाखालून जी त्यांना ट्रक न्यायची होती इंजिनियरला, तेव्हा त्या सर्व टायर मधली हवा 1-1 इंचांनी कमी करायला सांगणारा लहान मुलगा होता, तिथे गंभीर इंजिनियर नव्हता. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आनंदी असणं फार गरजेचं आहे. आणि आनंदाला तुम्ही बेजबाबदारपणा किंवा बेफिक्री म्हणणं हे त्याच्यावरती केलेला चुकीचा आरोप आहे. तुम्ही नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आनंदी माणसं जेवढे जबाबदार असतात, जेवढे त्या गोष्टीला पूर्णपणे त्याला बघतात सगळ्या बाजूने, तेवढी गंभीर माणसं बघत नाही. गंभीर फक्त आपल्या बाजूने बघता. तुम्ही डोकं तेव्हाच काम करतो तुमचं जेव्हा तुमचं डोकं काय असतं? शांत असतं. गंभीर असलेल्या माणसाचं डोकं शांत असतं का? त्याच्या डोक्यामध्ये भयंकर काय चालू असते? उलथापालथ चालू असते.
सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की गंभीर असणं म्हणजे आपल्या शरीरावरती अत्याचार करणे, मेंदूवरती अत्याचार करणे. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये विरुद्ध परिस्थिती निर्माण होते, आव्हानात्मक परिस्थिती येते, त्यावेळेस तुम्ही आणखीन गंभीर असलं पाहिजे. हेच तर शिकवलं ना आम्हाला आत्तापर्यंत, किंवा आमची सवय ती आहे. म्हणजे जेव्हा आव्हानात्मक परिस्थिती येईल त्यावेळेस आम्ही जनरली जर सामान्यपणे जर एवढे सावध असू, त्यापेक्षाही जास्त सावध आम्ही कशी पाहिजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये. सावध असणं म्हणजे गंभीर असणं नव्हे. जागृत असणं, सावध असणं आणि गंभीर असणं हे पूर्णपणे वेगळ्या गोष्टी. आम्ही दोन्हीला एकच समजतो. गंभीर असणं म्हणजे आम्हाला असं वाटतं आम्ही सावध आहे. गंभीर असणं म्हणजे तणावामध्ये असणं. मग ज्या वेळेस तुम्ही तणावात येता ना, त्यावेळेस तुमचा परफॉर्मन्स खाली येतो, कारण तुमचं शरीर सहजरित्या काम करत नाही. एक साधी आणि सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही बऱ्याच वेळा मोटरसायकल चालवणाऱ्या लोकांचं निरीक्षण करा. त्यांचा मागचा टेल लॅम्प कायम पेटलेला असतो. का बरं माहिती आहे? तुम्ही त्यांच्या ब्रेक पेडलकडे लक्ष द्या, तो कायम थोडा दाबलेला असतो. लोक काय म्हणतात, अरे आमचं ते ब्रेक लायनर फार लवकर संपता. तू ब्रेकवरचा पाय काढतो कधी? आयुष्यभर ब्रेकवर तुझ्या पायच आहे, अर्धा पाय तू दाबलेलाच आहे. कारण तुला भीती आहे, काहीतरी अडथळा म्हणलं की दाबला पाहिजे. तू अर्धा दाबूनच ठेवलेला आहे. तसं आमच्या मेंदूमध्ये सिस्टम आहे की आम्ही कायम थांबवण्यासाठीची जी यंत्रणा आहे आमची, ती कायम आम्ही सज्ज करून ठेवलेली असते. गती घेण्याची यंत्रणा आमची ढिसाळ असते, परंतु थांबवण्याची यंत्रणा आमची काय असते? एकदम सक्षम असते. स्वतःला थांबवणं, नकार देणं, विरोध करणं, एखाद्या गोष्टीमध्ये दोष शोधणं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही एकदम प्रत्येक बघा एकदम सामान्य माणसाला तुम्ही चुका काढायला लावा. एका चित्रकाराने एका प्रदर्शनामध्ये चित्र लिहिलं, त्या चित्राखाली त्यांनी नोट लिहिली की तुम्हाला या चित्रामध्ये काय काय चुका दिसतात त्या सगळ्या लिहा. तर संध्याकाळपर्यंत तो बॉक्स भरला, हजारो सूचना आल्या. दुसऱ्या दिवशी त्याने ते काढलं बोर्ड आणि दुसरं चिटकवलं. तुम्हाला असं वाटतंय की या चित्रामध्ये काय काय सुधारणा गरजेची आहे तेवढ्या तुम्ही कराव्या किंवा सुचवाव्या. संध्याकाळपर्यंत एकही चिठ्ठी नव्हती. म्हणजे चुका काढण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. आमचा मेंदू एकदम सक्रिय होतो. तर लहानपणी आमच्या बाबतीत तेच घडले ना. आमच्या फक्त काय काढल्या गेल्या? चुकाच काढल्या गेल्या. काय चुकीचं केलं तेच पाहिलं गेलं. म्हणून आम्ही पण तसंच वागतो. आणि आम्ही परत विचारतो की हे असं का? आम्हाला आतापर्यंत हे शिकवलं गेलं, आम्हाला ते शिकवलं गेलं. आणि शिकवलं गेलं ते बरोबर आहे की चुकीचं आहे हे तुम्हाला कोण सांगणार? तुमचा जीवनातला अनुभव. तुमचा जीवनातला अनुभव जर आनंदी असेल तर तुम्हाला योग्य शिकवलेलं आहे. तुमचा जीवनातला अनुभव जर तुम्हाला जर दुःखाकडे ताणतणावाकडे घेऊन जात असेल तर तुम्हाला चुकीचं शिकवलं गेलेलं आहे. एवढं साधारणशी गोष्ट जर तुम्हाला समजून घ्यायची नसेल तर तुमचं जीवन फरफटत जाणार आहे. बरोबर आहे. आणि ती जी फरफट आहे ती फरफटच तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करते. आणि म्हणून सद्गुरू सांगता की जीवनामध्ये जरी आव्हानं जरी आलीत, त्या आव्हानांच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही आनंदी राहिलं पाहिजे. खरं तर त्याच काळामध्ये तुम्हाला आनंदाची खरी गरज आहे. तुम्हाला प्रकाशाची कधी गरज आहे? बॅटरीची गरज कधी आहे तुम्हाला? अंधारामध्ये. एखादा माणूस दिवसा बॅटरी घेऊन चाललाय, तसं आहे तुमचं माझं. आता काही गरज नाही त्यावेळेसच तुम्ही आनंदी दिसता. आता बघा तुम्ही किती आनंदी दिसता. थोडं काही घडू द्या फक्त. चेहरा काळवंडल्याशिवाय राहणार नाही. आमचं जे जीवन आहे हे प्रतिक्रियात्मक आहे, प्रतिसादात्मक नाही आहे. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचं आहे की अशा ज्या आव्हानात्मक परिस्थिती जीवनामध्ये येतात ह्या खरं तर तुम्हाला मजबूत बनण्यासाठी येतात. आणि अशाच परिस्थितीमध्ये तुम्ही जर आनंदी नाही राहिलात आणि तुम्ही त्यावेळेस तुम्ही सावध नाही आणि सजग नाही झालात तर तुम्हाला आयुष्यामध्ये परत स्वतःला मजबूत करण्याची संधी भेटणार नाही. तुम्ही बाजूला फेकले जाल. आणि ज्यावेळेस तुम्ही बाजूला फेकले जाल पुन्हा तुम्हाला पहिल्यापासून सुरुवात करायची. आत्महत्या करणारा माणूस गंभीरच असतो, लक्षात ठेवा. आनंदी माणूस का आत्महत्या करेल? हत्या करणारा किंवा आत्महत्या करणारा हे फक्त दिशा उलटी आहे, क्रिया एकच आहे. हत्या केली तरी हा कुठं जाणार आहे? बरबत्ता हाही होणार आहे. थोडा उशिरा होईल, लवकर होईल, फरक एवढाच आहे. पण त्याचा जिवंत मृत्यू समानच आहे. म्हणजे हत्या करणारा किंवा आत्महत्या करणारा हा गंभीर असतो, आनंदी नसतो. म्हणजे एका अर्थाने तुम्ही गंभीर होता म्हणजे तुमच्या आतमध्ये कशाचा तुम्ही हत्या करताय. तुमच्या उत्साहाची, तुमच्या सृजनशीलतेची, तुमच्या शांततेची, तुमच्या ऊर्जेची तुम्ही हत्या करताय. आणि म्हणून सद्गुरू सांगता की तुम्ही आव्हानात्मक परिस्थिती ही तुम्हाला
विकसित करण्यासाठी येते. आणि त्याच वेळेस तुम्ही जर गंभीर बनलात तर ती परिस्थिती हाताळण्यास तुम्ही काय बनता? अक्षम बनता. तुमची स्वतःची इंद्रिय तुम्हाला साथ देत नाही, तुमची बुद्धी तुम्हाला साथ देत नाही. तुमची बुद्धी सुद्धा तुमच्या विरोधात काम करते, तुम्हाला घाबरवण्याचं काम करते, तुम्हाला ती मागे खेचण्याचं काम करते, तुम्हाला गलित गात्र करते, तुमचे हातपाय गळतात. हातपाय गंभीर माणसाचेच गळतात. तणाव गंभीर माणसावर तयार होतो. जो हसत खेळत आहे, सहज आहे, तो तणाव निर्माण करत नाही. म्हणजे आधीच तणाव आहे, तो आणखीन वाढवतो. कोरोना ज्यावेळेस आला त्या काळामध्ये जे एकदम रिलॅक्स होते त्यांना जास्त नुकसान झालं की जे फार गंभीर होते त्यांचं, ज्यांनी खूप प्रिकॉशन्स घेतल्या त्यांचं नुकसान झालं की जे रिलॅक्स होते त्यांचं. ज्यांनी खूप काळजी घेतल्या आणि खूप औषधं घेतली त्या औषधांसहित गेले. जे बिनधास्त होते त्यांना झाला कधी बरा कधी झाला त्यांना बी कळलं नाही. कळलं पण जे खूप काळजी घ्यायचे 1 फूट लांब निरोगी माणसाच्या सुद्धा जवळ जात नव्हते. यांनी ते 6 महिने मास्कच नाही काढला. आणि म्हणून असं म्हटलं तर अतिशहाणा त्याचा अतिशहाणा माणूस गंभीर असतो. आनंदी माणूस अतिशहाणा तो थोडासा शहाणा असतो. लक्षामध्ये. म्हणून अतिशहाणपणा करण्याच्या भानगडीमध्ये, महत्वाकांक्षेच्या भानगडीमध्ये या सगळ्या गोष्टींनी मला सांगा, ज्या माणसाच्या डोक्यामध्ये महत्वाकांक्षा असंच पाहिजे तसंच करायचे तो माणूस जास्त गंभीर राहतो. मला प्रमोशन मिळालंच पाहिजे नाही तर मी कामच नाही करणार. काय उपयोग आहे? एवढं वर्षभर काम केलं काय उपयोग? म्हणजे तुम्ही जर तुमच्या आनंदासाठी जगलात तर तुम्हाला सगळं मिळेल आणि जरी नाही मिळालं तर तुम्हाला शिकायला तरी मिळेल. आणि म्हणून मित्रांनो, जीवन खूप सोपं साधं सोपं आहे. बरोबर आहे. फक्त गैरसमज करू नका, आळसाला आनंद समजू नका, काम करताना बेजबाबदार होऊ नका, कामाच्या फळाच्या बाबतीमध्ये बेजबाबदार व्हा. काही पण फायदा हो तोटा हो, मला मनापासून करायला आवडतं, संपला विषय. बरोबर आहे. आणि म्हणून कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन, फळाची अपेक्षा करू नका, फळाच्या बाबतीमध्ये गंभीर बनू नका, परंतु तुमच्या कर्माच्या बाबतीमध्ये जबाबदार बना, कर्माच्या बाबतीमध्ये आनंदी बना. गंभीरता कशामुळे येते माहिती तुम्हाला? मी करतो या भावनेमुळे येते. माझं आहे, मी केलंय, चुकू शकत नाही, माझं आहे, मी करणार आहे, बरोबर आहे, असं झालंच पाहिजे. म्हणजे ही जी शक्ती आहे, ही शक्ती, अहंकाराची शक्ती तुम्हाला गंभीर बनवते. तुम्ही ज्यावेळेस गंभीर बनताना तेव्हा तुमची सहजता निघून गेलेली असते. पूर्ण शरीरावर मनावर ताणतणाव निर्माण होतो. तुमचं बीपी वाढलेला असतो, तुमची सगळे स्नायू अटेन्शन मोडमध्ये असतात. आता टेन्शन नसताना अटेन्शन कशाला? मग हे टेन्शन क्रिएट करतात. कसं? अटेन्शन राहून टेन्शन क्रिएट करतात. टेन्शन म्हणजे तणाव. तणावाची गरज आहे परंतु प्राकृतिकपणे निर्माण झाली पाहिजे. तुम्ही जाणीवपूर्वक ज्यावेळेस ती करताना त्यावेळेस ती सहजता त्याच्यामध्ये राहत नाही. आणि ज्यावेळेस जाणीवपूर्वक करता त्यावेळेस तुम्ही स्वतः करताय असं समजून करता. बरोबर आहे. मी त्याला धडा शिकवतो, बरोबर आहे, मी त्याचा बदला घेणार, मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ करून दाखवणार. हे जे आहे हे तणाव निर्माण करतं. तुलना, बरोबर आहे. दुसऱ्याला कमी लेखणं, दुसऱ्याच्या वरचढ होण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे सर्व जी समस्या आहे ती कशामध्ये आहे? तुलनेमध्ये आहे, द्वैत भावामध्ये, तू आणि मी ह्याच्यामुळे आहे. आनंदी माणसाला तू जिंकला काय, मी जिंकलो काय, खेळाचा आनंद घ्या. म्हणून तुम्ही कुठलीही समस्या हाताळताना ही माझी आहे, समस्या सुद्धा लोकांची माझी असते, माझं मी पाहून घेईल. सगळं जग बघते, तू तुझंच बघतोय केव्हापासून. हीच तर समस्या आहे. तुला पाहता येत नाही ना, ही समस्या आहे. कारण मूळतः ईश्वर सगळं बघतोय, बरोबर आहे. तुमच्याकडनं आरसा काढून घेतला, तुम्हाला विचारलं तुम्ही कसे दिसता सांगा. भांग पाडायला गेलं तर 4 केस मागे राहता, विचारता पण दुसरा, आहे की नाही? आपण स्वतःचे डोळे स्वतःला पाहू शकत नाही. पाहू शकता का? तुमचे कोणाचे गोल गोल फिरत असेल तो भाग वेगळा. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी करतो ही जी भावना आहे ही तुम्हाला जीवनामध्ये सहज बनवू देत नाही.
माझ्यामुळे होतं, मी करणार आहे, माझं असं, माझं तसं, हे ज्यावेळेस तुम्ही विरघळून टाकता ना, त्यावेळेस जीवनामध्ये तणावाचं काही कारणच नाही. म्हणून हे जे तणाव आहे तो गंभीरता निर्माण करतो जीवनाविषयी. म्हणून मीपणा जर सोडला तर कुठलंच गांभीर्य शिल्लक राहत नाही. आणि मीपणा सोडून सगळं काही जीवन आहे ते समर्पित भावनेने जर जगलं तर मला वाटतं आनंद सहज भावना यायला काही वेळ लागत नाही. हे सूत्र आज सद्गुरू आम्हाला सांगतात. धन्यवाद.